ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। सुरुची जाधव म्हणून आहेत बोरिवलीमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलाय। ताईंचा अनुभव तयार होत नाही नव्हता। परवा तर मी तयार केला पूर्ण, आणि एडिटिंग करताना कसं काय त्यातली एक क्लिप डिलीट झाली, परत व्हिडिओ तसाच राहून गेला। तर परवा पण त्याच्या आधी पण तसंच झालं, मी सांगितलेलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये। तर सुरुचीताई म्हणतात, मी 6वी मध्ये असल्यापासून आईंच्या मार्गामध्ये आहे, आणि म्हणजे असं झालं की म्हणतात, आई-वडील मार्गात असल्यामुळं भाऊ आणि मी दोघंही लहानपणापासूनच आईंच्या मार्गात. म्हणजे सुरुवातीला जे क्षण होते की काहीच कळत नाही वगैरे, तर त्यावेळेला फक्त आई घेऊन जायची वगैरे, किंवा घरात करताना आम्हाला बसवायची एवढंच. पण खरं कळायला लागलं ते 4थी-5वी पासून कळायला लागलं, आणि 6वी पासून तर मी व्यवस्थित आईंच्या मार्गात त्या म्हणतात मी आलेले होते. भाऊ माझा थोडा वेळानं आला 8वी मध्ये, तो आईंच्या मार्गामध्ये आला खऱ्या अर्थानं. म्हणजे ते दिवस सोडून द्यायचे म्हणतात, की आई-वडील ओरडून-ओरडून, मारून-मारून बसवत होते, किंवा खायला देतो तुला, इकडं फिरायला नेतो, मग कर, असं हे सांगून मी ते दिवस काउंटच करत नाही. मग तसं म्हटलं तर आम्ही जन्मापासूनच आईंच्या मार्गात आहे असं म्हणावं लागेल म्हणतात त्या. पण तसं नाहीये. तर खऱ्या अर्थानं मी आईंच्या मार्गात 6वीमध्ये असताना आले म्हणतात त्या. तर आईंच्या मार्गात असल्यामुळं नेहमी आमच्या घरात पुस्तक वाचन, त्याच्यानंतर नामस्मरण, त्याच्यानंतर आईंची भजनं, हे सगळे प्रकार तर असायचेच. पण बाबा माझे आईपेक्षा जास्त आईंचे प्रत्येक तत्त्व मानणारे आहेत म्हणतात. अजूनही ते तसेच आहेत. पण काही वेळेला असं होतंय म्हणतात, की आपल्या मुलांच्या सुखासाठी आई-वडील आपली तत्त्व बाजूला ठेवतात. तर तसाच माझा अनुभव आहे म्हणतात. खूप भारी, मला खरंच सांगते, अंगावर काटे आले त्यांनी अनुभव ज्यावेळेला शेअर केला त्यावेळेला. तर त्या म्हणत होत्या, म्हणजे 6वी पासून खूप चांगलं मी आईंच्या मार्गात आले. बालोपासना करत होते रोजच्या रोज. संध्याकाळी आई प्रत्येक वेळेला जे आहेत मार्गामध्ये, त्या प्रत्येक भगिनीच आपल्या मुलीला चरित्र वाचायला लावतात. ही गोष्ट काही वेगळी नाहीये. पण त्या म्हणतात, मी खूप लहान वयापासून, मी 6वी पासूनच आईनं मला चरित्र वाचनाची सवय लावली. आणि मग मी 6वीत असताना म्हटल्या, मी रोज संध्याकाळी 5 पानं चरित्राची वाचायची म्हटल्या. असं काही आईनं बंधन घातलं नव्हतं, की तू एवढी 5 पानं वाचली पाहिजेस, असं काही नव्हतं. म्हणजे मनापासून मी करायला लागले, त्यावेळेला रोज संध्याकाळी माझं मीच 5 पानं चरित्राची वाचायला लागले, आणि बालोपासना करायला लागले, नामस्मरण करायला लागले. सकाळी 2 माळ, संध्याकाळी 2 माळ असं नामस्मरण करायला लागले, आणि ह्या सगळ्याचा खूप चांगला प्रभाव आधीपासूनच आई-वडील मार्गात असल्यामुळं आम्हाला काय कुठल्या गोष्टींसाठी आधीपासूनच जास्त नाही सांगावं लागलं. पण सगळ्याचा इतका चांगला प्रभाव झाला म्हणल्या माझ्या आयुष्यावर, माझ्या दादाच्या आयुष्यावर, की आम्ही दोघं शाळेमध्ये पण खूप चांगले होतो. विथ म्हणतात, मी किचनमध्ये म्हणा, म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टीतसुद्धा मी लवकर तरबेज झाले. त्याच्यानंतर मी खूप चांगल्या पद्धतीनं लिखाण करायला लागले. खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे इतकं छान अक्षर वगैरे, की म्हणजे मोठ्या-मोठ्या मुलांनासुद्धा, आमच्या दादाच्या बॅचच्या वगैरे मुलांनासुद्धा माझी वहीन येऊन शिक्षक दाखवायचे, की किती सुंदर ही मुलगी काढते वगैरे बघा. आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी शाळेमध्ये सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणा, खेळणं असू दे, डान्स असू दे, सगळ्यामध्ये आईंच्या कृपेनं मी अगदी तरबेज होते म्हणतात. कुठल्या गोष्टीत मी मागं नव्हते कधी. आणि हे सगळं आईंची कृपा होती का, तर माझे आई-बाबा खूप जास्त सगळ्या गोष्टी फॉलो करत होते म्हणल्या आईंच्या. म्हणजे त्या ताई म्हणत होत्या, त्या गोष्टी जर फॉलो केल्या, ज्या आईंनी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या जर गोष्टी फॉलो केल्या, तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करायची आपल्याला गरज पडत नाही. आणि तेच माझ्या घरच्यांबाबत झालं. पण काहीतरी प्रारब्धाचे भोग आले म्हणतात, आणि मी 10वीला गेले. त्यावेळेला एक मुलगा मला आवडायला लागला म्हणतात, 10वीला गेल्यानंतर.
तर बाबा आणि माझी आई थोडी एवढी काही हे नाही. पण माझे बाबा अशा तत्वांचे होते, की लव्ह मॅरेज वगैरे आमच्या घरात चालणार नाही. जसं आम्हाला कळायला लागलेलं होतं 9वी-10वी मध्ये गेल्यापासूनच दादा ज्यावेळेला 8वी-9वी ला गेला त्यावेळेपासूनच माझे बाबा अगदी सरळ सांगायचे म्हटलं दादाला, मला सुद्धा सांगायचे, की आपल्या घरात लव्ह मॅरेज वगैरे काहीच चालणार नाही. आमच्या पद्धतीनं लग्न करावी लागतील वगैरे असं आधीपासूनच आम्हाला. तरीसुद्धा ते एक वय असते, त्या वयात आपण वाहत जातोय म्हणतात आणि मग त्या वयामध्ये एक मुलगा मला आवडायला लागला म्हणतात 10वीत असताना. पण आईंच्या मार्गात असल्यामुळं कुठल्याही गोष्टींच्या मर्यादा ह्या पाळणं हे आधीपासूनच संस्कारात रुजलं गेलेलं होतं म्हणतात. आवडत होतं ते ते एकमेकांशी आमचं बोलणं झालं त्या गोष्टीवर. होकार पण एकमेकांना देण्यात आले. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणतात. पण नंतर कुठेतरी असं जाणवायला लागलं, की अरे आपण ह्या गोष्टीमध्ये पडलोय, पण आपल्या घरी हे चालणार नाहीये. आणि बाबा माझे फार एककल्ली होते म्हणतात. आहेत अजूनसुद्धा. पण आता कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये ते अगदी समजुतीनं घेतात. त्यावेळेला त्या गोष्टी नव्हत्या म्हणतात. आणि मग अशा वेळेला म्हणतात होकार तर दिला. मग रात्रीचं मी 10-11 वाजेपर्यंत जागी असायची. तर लेटर लिहिले जायचे म्हणतात. पहाटे उठलं तरी पण मग माझं हे रुटीन होतं, की मी लवकर उठले 5 वाजता वगैरे, की अंघोळ केली. पहिल्यांदा अंघोळ करायची आणि मग दिवाबत्ती करून, थोडं नामस्मरण करून मग अभ्यासाला बसायचं आई असं सांगायची आणि मग तेच रुटीन होतं. तर नंतर मी अशी करायला लागले, की उठलं तरी पण लवकर जायची नाही अंघोळीला. आईला म्हणायची, "नाही, मी असंच वाचत बसते." तर त्यांना वाटायचं अभ्यास करते, तर मी लेटर वगैरे लिहीत बसायची. ते लेटर गपचूप ठेवून द्यायची आणि मग मी अंघोळीला जायची. मग येऊन सेवा चुकली असं कधी नाही झालं म्हणतात, पण सेवेमध्ये मन कमी लागायला लागलं म्हणतात. त्या काळामध्ये कुठेतरी मन दुसऱ्या ठिकाणी गुंतल्यामुळं ते सेवेमध्ये तेवढं हे नसायचं. मग मी काय बोलायचं आहे, काय लिहायचं आहे, त्याच्याशी काय हितगुज सांगायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करायचे म्हणलं. आणि त्यामुळं असं झालं की अभ्यासावर पण थोडासा परिणाम होणारच होता. नाही असं नाही. मार्क्स पण कमी आले असते. पण कुठेतरी आईंची आधी केलेली उपासना, त्या उपासनेनं कुठेतरी जागरूक केलं आणि ही पण उपासना रोजची पण चालूच होती. पण डोक्यात जे एकाग्र मनानं पूर्वीसारखं होत नव्हतं. डोक्यात उगीचच तेच त्या मुलाचेच विचार आणि त्या मुलाचं नाव दिग्विजय होतं म्हणतात त्या. तर ते विचार असल्यामुळे इकडं कुठेतरी हे झालं आणि मग त्यात म्हणतात की मला असं वाटायला लागलं, हे आपण जर असंच चालू ठेवलं, तर कुठेतरी घरातल्यांना डाऊट येईल आणि म्हणजे फार काहीतरी मोठं हे होईल आणि महत्त्वाच्या वर्षातच काहीतरी घोळ होईल. आणि मग मी स्वतःला हे म्हणतात आईनीच कुठेतरी बुद्धी दिली आणि मी स्वतःला सावरलं म्हणतात. आणि त्यालाही सांगितलं, आपलं हे महत्त्वाचं वर्ष आहे, तर थोडंसं आपण व्यवस्थित हे करूया. आणि तो पण सिन्सिअर होता म्हणला. अगदी तो पण अभ्यासात अगदी हुशार मुलगा वगैरे होता. त्यामुळं मला आमचे दोघांचे विचार एकसारखे पडल्यामुळं आम्ही एकमेकांना आवडायला लागलेलो म्हणल्या. आणि मग मी पण अभ्यासात लक्ष द्यायला सुरुवात केली. लेटर वगैरे लिहिले जायचे, आम्ही भेटायचो. पण तुम्हाला सांगू म्हणतात 10वी, 11वी, 12वी 3 वर्ष आम्ही एकत्र होतो. त्यांना सायन्सला घेतल्यानंतर मी पण सायन्सला घेतलेलं होतं. एका कॉलेजमध्ये आम्ही शिकलो. 3 वर्ष आम्ही एकत्र होतो. पण अगदी जवळची मैत्रीण सुद्धा ही गोष्ट ओळखू शकली नाही. माझे आई-वडील तर लांबची गोष्ट आहे म्हणतात. तर ह्या गोष्टी साध्य झाल्या ते आईंच्या कृपेमुळं म्हणल्या. का तर आईंच्या संस्कारात आपण वाढलेलो आहे. तर कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या गोष्टी कितपत आपण कशा पद्धतीनं रिॲक्ट करायच्या वगैरे, कुठल्या गोष्टीत कसं रिॲक्ट करायचं हे आधीपासून आईंच्या संस्कारांमुळं भिनलेलं होतं रक्तात. त्यामुळं खूप जास्त ओव्हर हे करून ते कधी लोकांच्या पुढं आलं आमचं प्रेम, हे असं कधी झालं नाही म्हणलं. सगळ्या मर्यादा पाळून
त्या गोष्टी केल्या, कुठं मार्क्सवर कधी परिणाम होऊ दिले नाहीत, किंवा कधी अशा वल्गर पद्धतीनं कुठं हे केले की ते आईवडिलांकडे बोट जाईल त्याच्या पण माझ्या पण, अशी कधी प्रकार नाही केले म्हणल्या. जे पण असेल ते एक मर्यादा पाळून हे केलं. जे पण म्हणजे मनातल्या भावना असू देत किंवा काही असो, प्रेम आमचं असू दे, ते त्या पद्धतीनं आम्ही हे केलं म्हणतात. मग ताई सांगत होत्या की 12वी माझी कंप्लीट झाली म्हणतात. 12वी कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेला BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं असं माझं ठरलेलं होतं म्हणतात. आणि त्याचं असं झालं की त्यानं हे करायचं ठरवलं, इंजिनिअरिंगला हे करायचं ठरवलं त्यानं. आणि मला काही तेवढं हे करणार नव्हते बाबा. का तर बाबांचं असं होतं की मला दोघांना एवढा पैसा घालायला नाही जमणार. आणि तर मी ह्याला शिकवेन, मुलाला शिकवेन, पण तुला मी BSc वगैरे हे, का तर इकॉनॉमिकली मी एवढे नाही पैसे घालू शकत, असं बाबांचं होतं म्हणल्या. तर आईला त्या गोष्टी खटकत होत्या, पण आई काही बोलू शकत नव्हती. पण मी पण म्हटलं ठीक आहे, आपण ह्याच्यात व्यवस्थित करू. आणि BScला मी ॲडमिशन घेतलं. तिथून आमचे थोडे रस्ते वेगळे झाले, पण आम्ही वेगळे झालेलो नव्हतो. आणि मग त्याच्यानंतर मी BSc फर्स्ट इयरला ज्यावेळेला ॲडमिशन घेतलं म्हणल्या, त्यावेळेला एकदा आम्ही दोघंजण हे करत असताना, बोलत असताना वगैरे बाबांनी रस्त्यामध्ये बघितलं. आम्ही एकदा भेटलो असंच. त्याच्यानंतर आमच्या भेटीगाठी थोड्या कमी व्हायला लागलेल्या होत्या. तर आम्ही भेटलो वगैरे. तर बाबांनी एकदा बघितलेलं होतं. तर त्यांनी मला आल्यानंतर विचारलं कोण आहे, तर फ्रेंड आहे वगैरे असं सांगितल्यानंतर त्यांनी काही हे केलं नाही, आक्षेप घेतला नाही. पण नंतर त्यांना थोड्याच महिन्यांमध्ये कळलं की म्हणजे त्यांनी आणखी 1-2 वेळा बघितलं आणि त्यांनी थोडीशी माहिती काढली आणि त्यांना थोडं ते कळलं की हे भेटतात, करतात. मग त्यांनी थोडं जरा खोलात जाऊन हे केलं वगैरे आणि त्यांना ते कळालं की हिचं असं काहीतरी चालू आहे. तर मग त्यांनी बाकी काही केलं नाही म्हणले. आणि म्हणजे मला जास्त काही त्यांनी जाणवू दिलं नाही. पण फक्त ते बोलले, "मला पुढं नाही शिकवता येणार हिला आणि मी स्थळं बघायला लागलेलो आहे." आणि त्यावेळेला मात्र मला असं एकदम हे झाल्यासारखं झालं. म्हणले की "अरे, असं कसं एकदम हे डिसिजन घेऊ शकतात?" आणि आईला पण तेच झालं. आई म्हटली, "अहो, तुम्ही काय म्हणजे वेड लागले का? पोरगीचं शिक्षण तरी पूर्ण होऊ दे. काय तुम्ही नाही, नाही, माझी परिस्थिती नाही मुलीला आता शिकवायची ह्याच्यापुढं." असं ते बोलायला लागले. तर मला पण ह्या गोष्टीचा राग आला की BSc म्हटलं ठीक आहे, मी बोलले वगैरे म्हणून. आणि नंतर मग मी बाबांशी ह्या गोष्टीवर बोलताना किंवा आई बोलताना त्यांच्या तोंडातून अचानक गेलं की मुलं जर आपल्याला फसवत असतील, तर त्या मुलांसाठी कितपत आपण कर्तव्य करायची हे आपण ठरवलं पाहिजे. असं बोलले बाबा. आणि मला तुझी नाटकं नको सांगू, तू काय चालवलंयस बाहेर, मला सगळं माहिती आहे. कुणाला किती जरी अंधारात ठेवलंस तरी ते कधीतरी बाहेर येणार आहे, असं ज्यावेळेला ते बोलायला लागले, त्यावेळेला मला असं वाटलं की ही गोष्ट आपण बोलली गेली पाहिजे. हां, मग मी क्लिअर असं बोलले की "हां, होय, मला तो मुलगा आवडतोय, हे होतंय. पण मी कधी तुमच्या म्हणजे नावाला काहीतरी गालबोट लागेल किंवा तुमच्या प्रतिष्ठेला काहीतरी धक्का लागेल असं काही मी कधी वागले काय? किंवा माझ्या आत्तापर्यंत मी मग हे तर त्यांना काही माहिती नव्हतं. तर माझ्याच तोंडून गेलं की 10वी पासून तो मुलगा मला आवडतोय. तर असं कधी झालं काय की मी त्या मुलाच्यात इतकी वाहून गेले की मी माझ्या शिक्षणावर परिणाम होऊ दिलाय किंवा तुमच्या काहीतरी प्रतिष्ठेवर काहीतरी त्याचा परिणाम झालाय वाईट, असं काही झालंय का कधी? कधी मी आईंचे कुठले संस्कार विसरले असं तर आईचे संस्कार तर तू विसरलीसच, असं ते बोलले. तर माझं हेच मत होतं की आता जग बदललंय आणि आपण एखाद्या आवडीच्या मुलाशी जर लग्न करायचं आपलं स्वप्न असेल वगैरे, तर ही गोष्ट कधीही आईंना न रुचणारी नाही आहे. आणि
आई कधीही ह्या गोष्टींना आक्षेप नाहीत घेणार. जर आई असत्या, मी हे बोलले बाबांना म्हणतात, आई जर असत्या आणि एखादी चांगली व्यक्ती जर आपण स्वतःहून निवडले आणि ती व्यक्ती खरंच सगळ्या गोष्टींनी चांगली असेल, तर त्या गोष्टींसाठी आई जर हयात असत्या तर त्यांनी कधीच आक्षेप घेतला नसता. असं मी तोंडावर बोलले बाबांच्या आणि बाबा बोलले, "तू फार आता शहाणी झालेली आहेस, तर तुझं जे पण शहाणपण आहे ते तुझ्या सासरी आता काय करायचं आहे ते कर. आता इथं माझ्याजवळ तर काही चालवणार नाही आणि मी लग्न ठरवणार आहे." आणि तर मला असं वाटायला लागलं, की आता काय करायचं? बरं आता पळून जायचं वगैरे. तर दिग्विजय तिकडून बोलत होता, की आपण झालंय आपलं 18 वर्ष वगैरे पूर्ण, म्हणजे थोडे दिवसातच होणार होते मला पण, का तर मला थोडंसं लवकर घातलेलं होतं. त्याचे 18 वर्ष तर पूर्ण झालेले होते. 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आपण पळून जाऊन लग्न करायचं का? पण हे ते वयच नव्हतं लग्न करण्याचं वगैरे, असं वयच नव्हतं. तर मला पण त्या गोष्टी चुकीच्या वाटायला लागल्या आणि नाही, पळून जाऊन हे नाहीच, जमणारच नव्हतं मला. तर त्यामुळं मी म्हटलं, नाही ह्या गोष्टी, हा ऑप्शन नाही आहे. तर आईंनाच मी प्रार्थना करेन, की अ, म्हणजे ही गोष्ट होऊ देऊ नका. तर मी पण त्याला सांगितलं, "तू पण व्यवस्थित हे कर, तुझे तू म्हणजे चांगला जॉब वगैरे बघ. जर लवकरात लवकर जॉब वगैरे चांगला, म्हणजे चांगलं शिक्षण घे आणि चांगला जॉब बघ. चांगल्या मार्क्सनी, चांगल्या ह्यानं जर चांगली जॉब वगैरे लागला, तर मी तोपर्यंत वडिलांना थोपवून धरेन वगैरे." असं मी त्याला हे देत होते. पण मला माहीत होतं बाबा कशा प्रकारचे आहेत आणि ते कधीही काहीही करू शकतात. आणि बाबांनी तेच केलं म्हणतात. एक वर्षभराच्या आत त्यांनी स्थळ काढलं म्हणतात. 1 वर्षच झालं म्हणतात आणि त्यांनी स्थळ काढलं. त्यांनी स्थळ काढलं आणि लग्न लग्न ठरवायचं वगैरे, ह्या गोष्टी चालल्या. साखरपुडाचं ठरवायचं चाललं. म्हणजे पसंत केलं त्यांनी बघायला आल्यावर. आणि ज्यावेळेला मी ही गोष्ट दिग्विजयला सांगितली म्हणतात तर त्यावेळेला तो म्हणजे अगदी निडरपणानं घरी आला म्हणतात. त्यानं कुठलंही मागचा पुढचा विचार नाही केला. तो घरी आला, "काका तुम्ही मला थोडे वर्ष द्या. मी अगदी चांगला जॉब वगैरे करेन. म्हणजे तुमच्या मुलीला मी सुखात ठेवू शकतो." हे तो बोलण्यासाठी घरी अगदी निडरपणानं आलेला होता. अक्षरशः माझ्या बाबांनी त्याला बसायला सुद्धा खुर्ची दिली नाही. तो उभारून बोलत होता म्हणल्या. आणि आईला पण हे कुठेतरी खटकत होतं. आई हे पण बोलली, की आईंच्या मार्गात आहे म्हणतोय हा माणूस. एखाद्या मुलाचे, हा पण कुणाचा तरी मुलगा आहे, त्याची इज्जत करायचं एवढं सुद्धा या माणसाला अक्कल नाहीये. कुठून आईंचे मार्ग धरलाय आणि आईनी काय हे शिकवले का? असं हे बोलत होते म्हणल्या आई आतमध्ये. पण ते सगळं माझ्यासमोर बोलत होती म्हणल्या. बाबांसमोर बोलायची तिची पण हिंमत नव्हती. पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात, बाबांनी एकही शब्द त्याचा नीट ऐकून घेतला नाही. म्हणजे तो बोलतोय, त्याचं मत मांडतोय, तर ते मी ऐकून घेतो आणि मग मी नंतर माझं मांडतो. "तू चालता हो, तू चालता हो." एवढेच शब्द ते त्याला बोलत होते म्हणल्या. आणि त ऐकतच नाहीये म्हटल्यावर आईच माझी बाहेर आली म्हणल्या आणि आई बोलली, "बाबा तुझ्या पाया पडते, जा, हा माणूस काही ऐकणार नाही तुझं आणि तुझं आयुष्य तू जग जा बाबा. आमच्या पोरीचं काय करायचं आमचं आम्ही बघतो." असं बोलल्या आणि तो तसाच निघून गेला म्हणला त्यावेळेला. अ, तो गेल्यानंतर मग बाबांनी हे केलं, जे लग्न ठरवलेलं होतं, ते लग्न आईंच्या कृपेनं माझं झालं. खूप चांगलं मिळालं म्हणल्या आईंच्या कृपेनं मला. ते 3 वर्ष खूप चांगले होते म्हणल्या माझे. 3 वर्षच संसार झाला म्हणल्या माझा. म्हणजे झालं असं म्हणल्या, की सासू-सासरे खूप चांगले. मुलगा एकुलता एक होता. तिघी बहिणी होत्या. म्हणजे मला 3 नंदा होत्या. आणि तिघींचंही त्या त्यांच्या त्यांच्या घरात होत्या. आणि माझे मिस्टर एकटेच होते. खूप चांगलं घर मला मिळालेलं होतं म्हणल्या. पण असं झालं, की 2-2.5 वर्षानंतर ती एक गोष्ट महत्त्वाची होती म्हणल्या, की त्या काळात मी प्रेग्नंट वगैरे राहिले नाही. नाहीतर मग तर माझं काय झालं असतं. मग कुठलेतरी हे भोग होते माझे मागचे म्हणल्या, की जे आईंनाही पुढं सारता येत नव्हते. का तर सेवा वगैरे चालू होती. काही सेवेमध्ये खंड नव्हता. पण काहीतरी भोग होते म्हणल्या, की ते पण
त्यातनं खूपच वाईट काहीतरी माझं होणार होतं. ते आईंना म्हणजे आईंनी 50वर आणून ठेवलं असणार आहे. खूप माझे भोग होते, पण ते कुठेतरी कमी केले असणार असं त्या म्हटल्या. पण मी सांगायला लागले, की 100चे भोग 50वर आणण्याची ताकद गुरूंच्यात असते. का तर सगळे भोग गुरु आपले नष्ट नाहीत करणार. का नाहीत करणार सगळे भोग नष्ट? का तर भोग भोगून सारणं ही म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जे आपण काहीतरी तोडगे उपाय आपण करतोय ना, तर ते भोग आपण तिथं थांबवून ठेवत असतोय, की म्हणजे ते भोग इथं येणार असतात, ते भोग आपण तिथं थांबवून ठेवतोय. पण ते भोग कधी ना कधी तुम्हाला पीडा देणार आहेत. ते कधी ना कधी तुमच्या पुढे येणार आहेत परत आणि तुम्ही काहीतरी तोडगे उपाय करून. पण त्याच वेळेला ते कर्म भोगून सारले आपण, तर ते कधीही योग्य. आणि मग ते कर्मभोग कमी होण्यासाठी गुरु आपल्याला जे मार्ग दाखवतात किंवा गुरूंनी जी उपासना सांगितलेली आहे, ती उपासनाच आपले कर्मभोग कमी करू शकतात. म्हणजे तुमचे अगदी एवढे भोग असतील, तर ते एवढ्यावर आणण्याची ताकद गुरूंच्यात असते आणि ते कमी होऊन आपल्याकडे येतात. हे सत्य आहे. तर त्या म्हणतात, की असं झाल्यावर म्हणजे मी कुठं होते? सॉरी. तर त्या म्हणतात मग तो निघून गेला आणि हां, लग्न झालं. सॉरी असं का व्हायला लागलं? हा अनुभव बापरे! तयार होत नाहीये. तर मग 3 वर्ष लग्नाला झाली म्हणतात. सगळं चांगलं चालू होतं आणि अचानक माझे मिस्टर ज्यावेळेला दुकानामधून यायला लागलेले होते म्हणतात. आमचं कपड्यांचं दुकान होतं म्हणतात आणि ते दुकानामधून यायला लागलेले होते आणि अचानक ट्रकनं उडवलं. माझे मिस्टर जागच्या जागी गेले म्हणतात. आणि तो क्षण इतका भयानक होता. म्हणजे आत्ता गेलेला माणूस अचानक गेलाय. हे जे ते खूप म्हणजे ते ज्याच्यावर आले ना म्हणतात त्यांनाच समजणार ते की काय आणि म्हणजे फील होतंय सगळ्यांनाच. पण माझी काय अवस्था झालेली म्हणतात. मी उभ्या-उभ्याच खाली ढासळले होते म्हणतात. त्यांच्या आईची तर पूर्ण म्हणजे अशी अवस्था होती की ह्यांना काय होतंय काय आता ह्याच्यातच, अशी अवस्था त्यांच्या आईची पण झालेली होती म्हणतात. इतके माझे चांगले सासू-सासरे वगैरे. पण म्हणतात पूर्ण मुलगा गेल्यानंतर पूर्ण खचले म्हणतात ते. आणि माझी तर अवस्था फार बेकार होती. आणि मग माझ्या मिस्टरांचं असं झाल्यानंतर म्हणतात मला ज्यावेळेला बाबा आले न्यायला वगैरे, असा प्रचंड राग आलेला होता वडिलांचा, की माझ्या संसाराचं म्हणजे माझ्या आयुष्याचं ह्यांनी स्वतःच्या हातानं बरबादी केली. असं मला वाटायला लागलेलं होतं. तर हे आपले भोग असतात, कुणाला काही बोलून उपयोग नसतोय, पण ते आपल्याला तो राग राहतोय म्हणतात. आणि मग मला असं वाटायला लागलं की नाही जायचं. मला जायचंच नाहीये तिकडं, माहेरी जायचंच नाही आणि मी गेले नाही म्हटलं. बऱ्याच वेळेला माझे मिस्टर गेल्यानंतर म्हणजे सासरे-सासू हेच सुद्धा म्हणायचे, की "अगं जा तू तुझ्या माहेरी वगैरे. काय इथं आता राहून तू काय करणार आहेस? आणि जा तू तिथं तिथं म्हणजे हे कर." बाबा स्थळं हे करत होते की मी मुलीचं लग्न करून देतो वगैरे. आणि हे माझ्या सासू-सासऱ्यांना पण पटलेलं होतं. पण मला हे होतं, की मला त्या घरात जायचंच नाही आणि जे असेल मला आईंनी ह्याच ह्याच्यात ठेवायचं त्यांनी धरलंय ना, तर ह्याच ह्याच्यात मला राहायचंय. आणि आईंना पण खूप दूषणं दिली म्हणतात मी त्यावेळेला, की म्हणजे तुमच्या कुठल्याही संस्कारांना मी कधीही हे केलं नाही. तुम्ही ज्या संस्कारात आम्हाला वाढवलं त्या संस्कारात मी राहिले. मी माझं प्रेम विसरले. कितीही मला त्यावेळेला त्रास झाला, तर मी तो कधी बोलून नाही दाखवला. मी कधी व्यक्त नाही झाले. तर मी तुम्ही दुसरा संसार माझ्यासाठी ठरवून ठेवला. तो मी आनंदानं स्वीकारला. तसंच मी तो संसार करत राहिले. मला कधी कुणाची आठवण आली, मला कुठल्या गोष्टी त्रास देत होत्या, आधीच्या पूर्वीच्या आठवणी कुठल्याही मी बोलून नाही दाखवल्या म्हटलं. म्हणायची मी रोज म्हटलं आईंना. आणि तुम्ही ही सुद्धा गोष्ट माझ्या मनासारखी केली नाही, की माझा संसार तुम्ही जो मांडून दिलाय, तो तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे. एवढं सुद्धा तुम्ही माझ्यासाठी नाही करू शकला. हे बोलून मी प्रत्येक वेळेला रडायची आईंच्या समोर. तसंच भजन करायची, तसंच बालोपासना करायची म्हटल्या.
हे सगळं चालू असताना म्हटल्या वडील बऱ्याच वेळ 2 वर्ष गेली म्हणतात. माझे मिस्टर वारल्यानंतर 2 वर्ष मी माहेरी नव्हते आलेले म्हटल्या. 5 वर्ष मी त्याच घरात काढले. म्हणजे लग्न आधी 3 वर्ष नंतर 2 वर्ष असे 5 वर्ष तिथंच गेले म्हणतात. आणि 2 वर्षानंतर ज्यावेळेला नंदा वगैरे अधेमध्ये यायला लागल्या, कसं असतंय म्हणतात त्या की लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आधारावर आपण त्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या असतात बाकीच्या लोकांना. तीच मेन व्यक्ती गेली की मग बऱ्याच वेळेला सासू-सासरे खूप चांगले होते म्हणतात माझे, काही असं हे नव्हतं. पण ज्यावेळेला नंदा यायला लागल्या 2 वर्षांनी असं जाणवायला लागलं की त्या प्रॉपर्टीवर वगैरे त्यांचा हक्क आहे, असं ते त्यांना हे व्हायला लागलं. आणि शेवटी मुलींचं म्हणणं कधीही आई-वडिलांना योग्य वाटणार म्हणतात त्या. आणि मग ते आणि त्यांना असं वाटायला लागलं असेल कुठेतरी, ही भीती पण त्यांची जाणवत होती, की आता आम्हाला मुलींचाच आधार आहे. ही काय एखाद्या वेळेस हिचं मन बदललं आणि लग्न करून घेतलं तर ही निघून पण जाईल. कुणालाही ही भीती वाटणार म्हणतात. आणि ती भीती पण त्यांना वाटत होती आणि त्या भीतीपोटी त्यांनी मुलींची साथ द्यायला सुरुवात केली. आणि मग असं जाणवायला लागलं म्हणतात, की इथला आपला जो होतं जे म्हणजे काय म्हणतोय आपण, हां, इथले काहीतरी त्यांनी शब्द वापरला, ते माझं इथलं संपलेलं आहे. आणि तर मला आता इथून गेलं पाहिजे. आता जायचं तर जायचं कुठं? मी दुसरीकडे कुठं नाही जाऊ शकत होते. तर म्हटलं जाऊ दे आता, माहेरशिवाय तर दुसरा कुठलाच आधार नाही आहे. जायचं तर नव्हतं मला तिथं, कधीच जायचं नव्हतं. पण मी गेले म्हणतात माहेरी. वडिलांना वगैरे खूप आनंद झाला. पण म्हणतात मी त्याच्यानंतर म्हणतात जवळ-जवळ 5 वर्ष मी घरात होते म्हणतात. म्हणजे लग्नाचे हे 5 वर्ष, ते 5 वर्ष आणि लग्न ठरताना 1 वर्ष एवढा गॅप झालेला होता म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यावेळेला दिग्विजय गेला त्यावेळेला, म्हणजे माझ्या आयुष्यातून बाजूला गेला त्यावेळेला. तर हे 10-11 वर्ष गॅप पडलेला होता म्हणतात. खूप लवकर लग्न केलेलं होतं, माझं हे झालेलं होतं ते म्हणतात. त्यामुळं वय अगदी कमी होतं माझं. तर आ असं नंतर माहेरी आल्यावर सुद्धा 4-5 वर्ष माझी सेवा चालू होती. सगळ्या म्हणजे स्थळांना हे करत होते, बाबा आणत होते, नकार येत होते. एकाही स्थळानं नंतर मला पसंत केलेलं नव्हतं म्हणतात. एकही स्थळ मला पसंत केलेलं असं नाहीच म्हणतात. जवळ-जवळ त्या 5 वर्षात म्हणतात 6-7 स्थळं, 5-6 तरी स्थळं आई-वडिलांनी आणलेली होती. पण मला एकाही स्थळानं पसंत केलेलं नव्हतं म्हणतात. आणि मग नंतर लिटरली असं वाटायला लागलं की मला नाहीच करायचं लग्न, आता बासच झालंय, की नाहीच आयुष्यात आपलं लग्न करणं किंवा संसाराचं सुख वगैरे नाहीच, तर उगाच कशाला हे लोकं खटाटोप करायला लागलेत. आणि मी बाबांबरोबर तर बोलायचीच नाही म्हणल्या. मोजकंच एखादी गोष्ट त्यांनी विचारेल तेवढी. त्यांना हे जाणवत होतं की आपली मुलगीनं आपल्याला अपराधी ठरवलेलं आहे. ही बोलून दाखवत नाहीये, व्यक्त होत नाहीये, पण तरीसुद्धा हिनं आपल्याला अपराधी ठरवलेलं आहे, हे त्यांना जाणवत होतं. आणि हे असेच दिवस बरेच गेले म्हणतात. 5-6 वर्ष गेले आणि 30वं वर्ष सुरू झालं म्हणतात मला. आणि 30 वर्षात 30व्या वर्षी असंच म्हणतात, पावसाळ्याचे दिवस होते. जुलैचा महिना होता म्हणतात आणि आई बाहेर पाऊस पडत होती म्हणून आई भजी बनवत होती. तो दिवस मला जसाच्या तसा आठवतोय. त्याने अगदी ॲक्युरेट वर्णन केलं. मी थोडंसं तोडून सांगायला लागले. तर त्या म्हटल्या मी संध्याकाळचं भजन केलं आणि भजन केल्यानंतर मी संध्याकाळचा चहा आणि आईने केलेले भजी हे घेत मी बसलेले होते म्हणल्या. आणि तो वार गुरुवार होता म्हणल्या. आणि मी असं बसले म्हटल्या सोफ्यावरती चहा घेत, भजी खात. आणि बाबा आले तोपर्यंत म्हणले, ऑफिसवरून बाबा आले. आणि बाबा आल्यानंतर म्हणलं म्हणजे ते जसे आत आले तसे मी काय त्यांच्याकडे बघितलं नाही, ते भिजूनच आलेले होते म्हणल्या. म्हणजे हां, गाडी होती त्यांची, नाही असं नाही, 4 व्हीलर होती म्हणल्या आमच्याकडं. ते आलेले होते
पण त्यांनी गाडी बाहेर कुठेतरी लावलेली होती आणि ते भिजत का तर आमच्या पार्किंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू होता. ते बाहेरून तसेच बाहेर कुठेतरी गाडी लावलेली होती आणि ते तसेच आलेले होते. त्यामुळे ते थोडे भिजलेले होते. मी लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे म्हणल्या त्या आणि मी तशीच चहा प्यायला बघितलं आणि मी तशीच चहा प्यायला लागले. तर आईच आली आणि भिजत कसं काय आला हो? असं करत ती आली. तिने खिडकीतून त्यांना बघितलेलं होतं. छत्री तर न्यायची असं ती बोलत आली आणि तिनं जे बघितले आणि "ए ऐकतेस का?" असं केली. मला ती अशी बोलली म्हणलं, "ए ऐकतेस का?" तर मला असं वाटलं की ती काय सांगते, बाबांसाठी काय सांगते असं मग हे करून मी बघितलं आणि मी बाबांकडे बघितलं. तर मागं जी व्यक्ती उभी होती म्हणल्या बाबांच्या, ते बघितल्यावर मी ताडकन उभीच राहिले म्हणल्या आणि हातातला कप माझ्या एकदम खाली पडला म्हणल्या. मला काहीच सुचायचं बंद झालं. भजी वगैरे सगळे पडले म्हणलं खाली आणि काहीच सुचायचं बंद झालं. मी एकदम उठून डायरेक्ट किचनमध्ये गेले म्हणलं आणि मला आईला पण काही सुचेना. शेवटी त्या काचा वगैरे बाबांनी उचलल्या. ते क्षण मला अजून जसेच्या तसे आठवतात म्हणतात आणि आयुष्यात हे असे जे चमत्कार होतात, ते फक्त आपल्या उपासनेनंच होऊ शकतात म्हणतात त्या. तर बाबांनी दिग्विजयला कुठनं पकडून घेऊन आलेले होते म्हणला घरी आमच्या आणि मला म्हणजे शॉक पण बसला आणि काय हे बाबा विचित्र आहेत का? असं आईला मी बोलले म्हणतात आणि अ, ज्या गोष्टींची कधी मी जन्मात परत कल्पनासुद्धा केलेली नव्हती म्हणल्या, ती गोष्ट माझ्या समोर आल्यामुळं मला काहीच बोलावं काय सुचेना म्हणलं. आणि सगळे स्तब्धच म्हणजे कोणच काही बोलेना म्हणलं घरात अगदी मग ते बाबाच बोलायला लागले, "त्याला चहा वगैरे तर काहीतरी दे." मग मग ते चहा, भजी वगैरे दिले. आईला पण काय बोलायचं सुचेना आणि मी तर किचनमध्ये थांबले म्हणलं, "मी काय बाहेर आले नाही, काही नाही." मग थोड्या वेळानंच मीच मनाची तयारी केली आणि मी बाहेर आले आणि नंतर बोलले, की "काय बरं आहेस का?" वगैरे. तर "हां, बरं आहे." आणि मग त्यावेळेला बाबा उठले आणि म्हटले, तुम्ही दोघं बोला थोडंसं. चल जरा बाजूला जाऊ." आता बाजूला कुठं जाणार म्हटलं, वरती तर पाऊस एवढा पडतोय, गच्चीवर कशी जाणार आहे? तर दुसऱ्या रूममध्ये फक्त जाऊन बसले म्हणलं आणि मला एवढं हे वाटायला लागलं, प्रचंड राग यायला लागला. हे काय बाबा जरा किती विचित्र आहेत. आता इतक्या वर्षानं मी काय बोलणार ह्या माणसाशी वगैरे. त्याला पण बोलायचं कळेना, मला पण बोलायचं कळेना म्हटलं आणि तरी त्यानं सुरुवात केली, की "काय कसं कसं चाललंय तुझं? मला कळलं तुझं, बाबांनी सांगितलं तुझ्या आणि इतक्या वर्षात मी पण परत ज्या आपल्याला रस्त्याला जायचंच नाही आहे, तर त्या चौकशा कशाला म्हणून मी पण कधी चौकशी नाही केली कधी आणि आम्ही आता इथून खूप हे केलेलं आहे. मी बोरिवलीला राहतो आता वगैरे." ते सांगितल्यावर मग त्या बोलल्या, की "नाही ह्या गोष्टी झाल्यानंतर 3 वर्षातच हे झालेलं, नंतर मी 2 वर्ष राहिले वगैरे." ह्या गोष्टी बोलले म्हटल्या. पण त्यावेळेला मला जाणवलं, की इतक्या वर्षानंतर आपण भेटलोय, पण तो कुठेतरी जिव्हाळा, ते कुठेतरी प्रेम खरंच खरं असेल म्हणून ही व्यक्ती तिथनं परत म्हणजे इथपर्यंत आली आहे. पण ती गोष्ट मी बोलून दाखवली नाही. फक्त मी बोलले, "हां, बाबा कसे काय भेटले?" तर नाही ते माझी चौकशी करत होते बऱ्याच ठिकाणी आणि तुझं लग्न झाल्यानंतर आम्ही इथून गेलो. म्हणजे थोड्याच दिवसांनी बाबांची वगैरे पण बदली झालेली होती. तर आम्ही इथून गेलोच. मग त्याच्यानंतर मग बोरिवलीला वगैरे आम्ही शिफ्टच झालो कायमचं वगैरे. तर ज्यावेळेला तो सांगत होता म्हणला त्यावेळेला माझ्या फक्त डोक्यात एकच विचार चालू होता, की परत का आईंनी ह्याला आणलंय आयुष्यात? परत असं कुठलातरी धक्का तर देणार नाहीत ना, की इतक्या वर्षानं भेटून परत आणि कुठेतरी तुटणार, असं काहीतरी तर धक्का नाही आहे ना? का तर माझ्या मनात काही वेगळंच चाललेलं होतं आणि भीत मी तो प्रश्न विचारला म्हणतात, की "लग्न वगैरे झालं का?" तर "नाही अजून." असं ज्यावेळेला बोलले, तर त्यावेळेला म्हणजे का कुणास ठाऊक म्हणतात ताई, पण कुठेतरी हायसं पण वाटलं. पण मनात एक विचार आला, की "अरे, आपण किती स्वार्थी आहे." असं पण कुठेतरी मनात विचार आला आणि मग लग्न वगैरे नाही झालेलं. मग जरा जरा जास्तच मला कसं तरी वाटायला लागलं आणि हां, बरं ठीक आहे आईला बोलवते. असं मी बोलले ना, आईला बोलवून घेऊन आले आणि
आईला म्हटलं हे काय बाबा विचित्रपणा, त्याला शोधून घेऊन आलेत कुठून तरी. आणि म्हणजे त्यांनी चौकशी केली म्हणतात बाहेर वगैरे, सगळीकडे चौकशी केली आणि त्याचा पत्ता शोधून काढून तो कुठं जॉबला आहे वगैरे. तर तरी म्हणतात बाबा 2-3 दिवस कामानिमित्त मी बाहेर जाणार आहे असं सांगून एकदा बाहेर गेलेले होते. 3 दिवस बाबा घरीच आलेले नव्हते. म्हणजे कामानिमित्त मी बाहेर चाललो आहे सांगून. तर त्यांनी त्याच्याशी भेट घेतलेली होती आणि त्याच्याकडून मला नंतर कळलं की त्यांनी त्याच्या भावाशी सुद्धा बोललेले होते ह्या विषयावर. आणि मग मला इतका राग आला आणि मी बोलले म्हणतात की बाबांसाठी म्हणजे मी सॉरी म्हणते तुला, का तर ह्या गोष्टी आता त्यांनी विचारणं, एकदा जी व्यक्ती आपल्या घरी आल्याने आपण अपमान करून त्या व्यक्तीला बाहेर काढले घराच्या, त्या व्यक्तीला परत आपली गरज आहे म्हणून आपल्या मुलीसाठी विचारणं हे आईंच्या संस्कारात आहे का, असं मी बाबांना प्रश्न केला म्हणतात. तर त्यावेळेला बाबा म्हणजे खूप वाईट वाटलं त्यांना म्हणल्या त्या. आणि त्यावेळेला बाबा बोलले की मुलांसाठी कधी-कधी आई-वडील खूप हतबल होतात, की ज्या गोष्टी नाही आहेत तत्वात किंवा ज्या गोष्टी नाहीत गुरूंनी शिकवलेल्या त्यासुद्धा करायला आई-वडील हे होतात. तर तसंच काहीतरी माझं पण होतं त्यावेळेला. हे तुम्ही समजून घेतलं का? असं मी ज्यावेळेला वडिलांना बोलायला लागले, की कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, ही गोष्ट नव्हती म्हणला. पण प्रत्येक वेळेला आई मध्ये होत्या म्हणल्या. म्हणजे प्रत्येक फिरून गोष्टी आईंच्या संस्कारापर्यंत यायच्या म्हणल्या आमच्या घरात. आणि प्रत्येक वेळेला हे आईंच्या तत्वात आहे का सांगा? तर बाबा बोलले, "झाली माझी चूक." मी गेलो त्याला विचारायला वगैरे, त्याच्या भावाला पण विचारलं. मग मी बोलले म्हणला, की तुझ्या आई-वडिलांना तर वगैरे तर काही नाही बोलले ना, तुझा भाऊ वगैरे? तर नाही, तर बोलू पण नका, ही गोष्ट इथंच राहू दे, असं मी बोलले म्हणलं. आणि बाबांना म्हटलं, "परत त्याच्याकडं जायचं नाही, परत ह्या विषयावर त्या व्यक्तीशी आपल्याकडून कुठलीही गोष्ट बोलली नाही गेली पाहिजे. आणि इथंच हे थांबवलं गेलं पाहिजे. मला परत असं कुणी उद्या त्यालाही कधीतरी असं वाटू शकेल, की तुझ्या बापानं गरज होती म्हणून परत माझ्या दाराशी तो आला. असं कधी नाही व्हायला पाहिजे. आणि मला कुणी सिम्पती दाखवून किंवा तुझ्यावर दया करतोय म्हणून माझ्याशी कुणी लग्न करायची मला गरज वाटत नाही. माझ्या आई बघतील माझं काय करायचं ते. तुम्ही शिक्षण अर्धवट ठेवलं, ती तुमची चूक होती. मग तुम्ही मला समजून घेतलं नाही, ती तुमची चूक होती. ते दुसरं कुणी भोगावं असं पण नाही वाटत मला आणि दुसरं कधीतरी कुणी बोलून दाखवावं असं पण नाही वाटत मला. असं मी बोलले म्हणतात. आणि त्या दिवशी इतकी रडले मी आईंच्या समोर, की कुठं माझ्या सेवेत अजून चुका होत आहेत का? कुठं माझी अजून सेवा कमी पडते का? का तुम्ही असं करताय? खूप रडले म्हणतात. 8 दिवस गेले. थोड्या आठवणी खूप जास्त नंतर हे झाल्या. म्हणजे आपण म्हणतो ना उजाळा मिळतोय आठवणींना, तसं ते प्रकरण झालं म्हणतात. 8 दिवसांनी परत नॉर्मल व्हायला लागले. तोपर्यंत दिग्विजयचा फोन आला म्हणतात आमच्या घरी. आणि फोन आल्यावर आई बोलली आणि माझ्याकडे देणार होती ती, तर मी नाही असं सांग म्हणून मी हे केलं. तर ती नाही असं बोलली माझी आई. आणि त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळेला त्यानं फोन केला. त्या महिन्यात मला वाटतंय त्या म्हणतात त्यानं 2 ते 3 वेळा फोन केला. माझ्याशी बोलण्यासाठी प्रयत्न केला, हे केलं. पण मला हेच मनात होतं, की आता जरी कुणी आपल्याला हे केलं, तर ती गोष्ट अशी होणार, की मी आणि माझ्या आई-वडिलांनी आत्ता गरज आहे म्हणून ह्या गरजेपोटी हे नातं जोडले, असं ती गोष्ट होणार. त्यामुळं मी त्या गोष्टीसाठी तयारच नव्हते म्हणल्या. झालं असं म्हणतात 1 महिना, 1.5 महिना गेला आणि माझी सेवा चालू होती म्हणल्या. सगळं व्यवस्थित चालू होतं. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. दुसरं SG लाईफ अँड रूल्स हा जो चॅनल आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर ते पण जाऊन बघा. खूप चांगला व्हिडिओ अपलोड झालेला आहे. व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग महिन्या 1.5 महिन्यानंतर अचानक असा दिवस आला म्हणतात, की तो त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्या घरी आला. मला ही गोष्ट म्हणजे अगदी म्हणजे स्वप्नात आहे मी असं मला वाटत होतं म्हणल्या.
की ज्या दिवशी तो आला त्या दिवशीही गुरुवार होता आणि ज्या दिवशी आईवडिलांना घेऊन आला त्या दिवशीसुद्धा गुरुवार होता म्हटल्या. मला ही गोष्ट अगदी स्वप्नवत वाटत होती, की ही गोष्ट होऊ शकते का परत? असं मला वाटत होतं. पण मी बऱ्याच वेळेला म्हणजे आईला म्हटलं, "आई, मी स्वप्नात आहे का? खरं आहे हे? मला खरंच काही वाटत नाही आहे." तर आई बोलली, आईंना कुठेतरी सेवा तुझी पूर्ण पोचली असेल, तुझे भोग सरले असतील, काही आता वाईट विचार करू नको, काही किंवा काही आईंवर हे करू नको, शंका घेऊ नको. जे होतंय ते आईंच्या कृपेनं होतंय असं हे कर आणि आता बाबांना पण काही बोलू नकोस किंवा ह्या गोष्टीसाठी नकार देऊ नको. कुणी मला दया दाखवून कुणी माझ्याबरोबर नातं जोडायला नको, असं काही विचार करू नकोस. त्याचं खरंच कुठेतरी अजून प्रेम असेल म्हणून तो आला असेल वगैरे. आईनं खूप समजावलं. त्यांच्या आई-वडिलांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि त्याच्या आई-वडिलांनी हे केलं आणि त्याचे आई-वडील तयार झाले लग्नासाठी वगैरे. आणि तुम्हाला खरं सांगू त्याच्या भावानं इतकं मोठं मन केलं की म्हणजे कुठल्याही गोष्टी माझ्या वडिलांना नाही करायला दिल्या त्याच्या भावानं. मोठ्या भावाची सगळी जबाबदारी का तर त्यांनी आधीच हे केलेलं होतं. का तर मोठ्या भावासाठी खूप जास्त खर्च झालेला होता लग्नामध्ये. तर मोठ्या भावानं ठरवलेलं होतं, की मी स्वतः माझ्या छोट्या भावाच्या लग्नात सगळा खर्च करणार, आई-वडिलांना करायला देणार नाही. आणि त्यानं सगळा खर्च केला. आम्हालाच काहीही खर्च करू दिला नाही म्हणला. म्हणजे भावाला तर नाहीच नाही, पण मला माझ्या आई-वडिलांना काहीही खर्च करू दिला नाही. नाहीतर एखाद्याने म्हटले असते, की शेवटी ह्यांची मुलगी आम्ही करून आणायला लागलोय आणि आधी लग्न झालेलं तर करू देत थोडंफार काही त्यांना मनानं काही करायचं असेल तर, असं एखाद्याने म्हणले असते. पण ती सगळी आईंची कृपा होती म्हणला. एकही पैसा माझ्या वडिलांना खर्च करावा लागला नाही आणि माझं लग्न झालं म्हणतात. आता म्हणतात मी 48 वर्षाची आहे. माझी मुलं आता मोठी झालेली आहेत म्हणतात. एक मुलगा 13 वर्षाचा आहे, एक मुलगा 11 वर्षाचा आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे माझे दीर, माझी जाऊ, माझी सासरे, माझे सासू सगळे सासरे आता म्हणतात 1 वर्ष झालं गेले. पण सगळे आईंच्या मार्गात पूर्णपणे आलेले आहेत. माझे मिस्टर आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं जशी माझ्या माहेरात उपासना आहे, तशीच माझ्या सासरीसुद्धा मी उपासना करते. माझे घरचेसुद्धा उपासना करतात म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेवर घडून आल्या. कदाचित आई माझ्याकडून 10-12 वर्ष ती परीक्षा बघत असतील, की सोडतेस का धरतेस बघूया किंवा काहीतरी भोग असतील, काय असतील ते असतील. पण आईंनी सगळे मिटवले म्हणतात आणि शेवट गोड केला. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.